Hello, welcome to Yashwant classes. Today we will do biology second chapter ICSE board. Structure of a chromosome, cell cycle and cell division. Let's start with the introduction. There is nothing much in introduction. What is important? What is cell division? One of the most fundamental characteristic of life. Nothing else is much important there. I don't think there will be some question or any question asked from there. Then व्हॉट आर क्रोमोझोम्स क्रोमोझोम्स काय असतात तर इकडनं आपण रीड करून करून मेकअप करूया की काय सोपं आहे काय इम्पॉर्टंट काय आहे ते मार्क करूया ठीक आहे ओके आय विल रीड few passage then you will read some passage okay when the normal unstained living cell is observed under the light microscope its nucleus may not appear to contain any particular living cell जेव्हा आपण एखादा सेल घेतला लाईट मायक्रोस्कोप मध्ये आणि बघितलं तर त्याच्यामधले ऑर्गॅनिल्स दिसणार नाही किंवा त्याच्यामध्ये काय आहे ते दिसणार नाही तर स्टेन म्हणजे काय त्याच्यामध्ये काहीच मिक्स नाही केलेलं मी बट वेन द सेम सेल इज स्टेन विथ सुटेबल डाईज जसं की आयोडीन टिंक्चर वगैरे असं काहीतरी डाईज वापरतो सेव्हरल स्ट्रक्चर्स बिकम नोटिसेबल इन द न्यूक्लियस मधल्या काही गोष्टी दिसायला सुरुवात होतात the nucleus contains most of the cell's DNA, which is organized into discrete units called chromosomes. तर खास करून ते न्यूक्लियस मध्येच डायरेक्ट आले की न्यूक्लियस मध्ये ना सेलचे डीएनए असतात मोस्ट ऑफ द सेलचे डीएनए असतात अख्खा जो सेलचा पूर्ण डीएनए तो कुठे असतो न्यूक्लियस मध्ये आणि ऑर्गनाइज असतं डिस्क्रीट युनिट्स मध्ये ज्याला काय नाव दिलंय त्यांनी क्रोमोसोम्स त्याला नाव काय दिलंय क्रोमोझोम म्हणजे काय न्यूक्लियस मध्ये मोस्ट ऑफ द सेल्स डीएनए असतो आणि तो ऑर्गनाइज असतो डिस्क्रीट मॅनर मध्ये पुढे इच क्रोमोझोम कंटेन वन लॉंग डीएनए मॉलिक्यूल प्रत्येक क्रोमोझोम मध्ये काय असतो एक लॉंग डीएनए मॉलिक्यूल असोसिएटेड विथ मेनी प्रोटीन्स आणि सोबत काय असतात प्रोटीन्स दिस कॉम्प्लेक्स ऑफ डीएनए अँड प्रोटीन्स इज कॉल्ड क्रोमॅटिन आणि ह्यालाच काय बोलतात when the cell is not dividing जेव्हा सेल डिवाइड नहीं होता है the chromatin under an electron microscope appears to be in the form of very long and extremely thin darkly stained fiber important है जेव्हा सेल डिवाइड नसतो करत जेव्हा सेल डिवाइड होत नाही तेव्हा जो क्रोमॅटिन आहे तो सहजपणे दिसत नाही तो कसा असतो एकदम थीन एक्स्ट्रीमली थीन असतो पटकन नाही दिसत ओके आणि क्रोमॅटिन म्हणजे काय कॉम्प्लेक्स ऑफ कुठे गेला काय म्हणतात आणि क्रोमोझोम मध्ये व्हेरी लॉंग डीएनए मॉलिक्यूल असतो प्रोटीन सोबत हा कॉम्प्लेक्स ऑफ डीएनए आणि प्रोटीन जो आहे ना कॉम्प्लेक्स म्हणजे ओव्हरऑल हा जो पार्ट कसला डीएनए मॉलिक्यूल असोसिएटेड विथ प्रोटीन हे कॉम्प्लेक्स डीएनए मॉलिक्यूल आहे प्रोटीन सोबतच ह्याला त्यांनी काय नाव दिलंय क्रोमॅटिन नाव दिलंय ओके आणि तो जर डिवाइड नसेल होत तर दिसतो का नाही डिवाइड होतानाच दिसतो however as cell prepares to divide जसा सेल डिवाइड करतो प्रिपेअर करतो स्वतःला डिवाइड करण्यासाठी the chromatin fibers coil and condense further eventually becoming thick enough to be distinguished as separate chromosomes जेव्हा डिव्हिजनची वेळ येते तेव्हा हे जे क्रोमॅटिन असतात ना जे दिसत नव्हते हे फायबर सारखे बनतात कंडेन्स होतात म्हणजे थोडेसे जाडे होतात थीन होते ना ते थोडे थिक होतात आणि डिस्टिंग्विश करू शकतो आपण सेपरेटली त्यांना जे मगाशी आपल्याला सहजपणे दिसत नव्हते त्यांना आता आपण आरामात बघू शकतो ऑब्विसली अंडर मायक्रोस्कोप these chromosomes then readily pick up certain dyes and get colored हे क्रोमोझोम जे आहेत ते काही डाईज वगैरे जर असतील त्याच्यामध्ये तर कलर मिळतो त्यांना हेच नेम क्रोमोझोम्स क्रोमा मीन्स कलर सोमा मीन्स बॉडी क्रोमोझोमची डेफिनेशन दिलाय क्रोमोझोम्स आर हायली कॉइल्ड रिबन लाईक स्ट्रक्चर्स शॉर्ट मध्ये फॉर्म बाय द कंडेन्सेशन ऑफ अ क्रोमॅटिन फायबर्स ड्युरिंग सेल डिव्हिजन
कधी दिसतात खास करून सेल डिव्हिजनच्या वेळेस दिसतात ड्युरिंग सेल डिव्हिजन, म्हणून ते असं म्हटलंय. अदरवाईज ते काय हायली कॉइल्ड रिबन लाईक स्ट्रक्चर आहे. ही तुमची डेफिनेशन आहे क्रोमोझोमची. ही तुम्हाला लर्न करायची आहे. ओके. डिस्कवरी ऑफ क्रोमोझोम कोणी शोधलं? रीड. Was studied in 1882 by German scientist Walter Fleming. He noticed this is the rapidly dividing cell of the larva of salamander. तर क्रोमोझोम हे पहिल्यांदा एनिमल्स मध्ये शोधले गेले. कोणी शोधले? वॉल्टर फ्लेमिंग याने शोधले. त्याने काय नोटीस केलं की हे रॅपिडली डिवायडिंग सेल जे आहेत ना, हे कोणाचे होते? बघितलं त्याने, लार्वे ऑफ सॅलमेंडर. एम्फिबियन. एम्फिबियन मीन्स व्हॉट? पाण्यावर पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतात. तर सॅलमेंडरचे लार्वे होते. लार्वे छोट्या छोट्या अळ्या, छोटे छोटे किडे. पुढे. the microscope he used was gold type, and through he saw minute thread and that appeared to be dividing lengthwise. थोडस शोधतो अक्षय. तर मायक्रोस्कोप जो त्याने यूज केला तो फोर टाईपचा होता. आणि असं असलं आणि त्यातून पाहिलं त्याने, तर त्याला मायन्यूट थ्रेड दिसले. दॅट अपिअर टू बी डिवायडिंग लेंथ वाईज. आणि लेंथ वाईज डिवाइड होत होते थोडे 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 असे नवीन नवीन लेंथ मध्ये बनत होते. Fleming called their division microscope. फ्लेमिंगने त्यांच्या डिव्हिजनला काय नाव दिलं? Literally meaning thread. म्हणजे त्या मायटोसिसचं लिटरली मिनिंग काय आहे? थ्रेड. पुढे. सबसिक्वेंटली With the help of more powerful microscopes and by using special technique, the chromosome and their constituents have been studied in great detail. मग पुढे पॉवरफुल मायक्रोस्कोप आले आणि मग वेगवेगळ्या टेक्निक आल्या. मग त्याच्यातून त्यांनी काय केलं? स्टडी करायला सुरुवात केली. हे इकडे त्यांनी दाखवलं आहे पिक्चरकडे. कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिक फायबर्स इंटू क्रोमोझोम्स ड्युरिंग सेल डिव्हिजन. आधी दिसत नव्हते, फार बारीक बारीक होते. हे पण ऍक्च्युली एवढे दिसत नाही, पण जेव्हा सेल डिव्हिजनला सुरुवात होते तेव्हा ते थिक होतात. हा जो न्यूक्लियस आहे तो स्प्लिट होतो. हे क्रोमॅटिन्स आहेत ते पण सेपरेट होतात आणि हे असे डंबेल शेप बनतात. ओके. पुढे 2.3 chromatin. The chromatin material that constitute the fiber is formed of two substances. क्रोमॅटिन जो आहे हा काय आहे? दोन गोष्टींनी बनलेला आहे असं त्यांनी सांगितलं. दोन सबस्टन्स. वन डीएनए अँड अदर वन इज हिस्टोन. डीएनए म्हणजे काय? डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड, जो किती आहे? जवळजवळ 40%. आणि हिस्टोन म्हणजे काय आहे? पर्टिक्युलर टाइप ऑफ प्रोटीन आहे जो किती टक्के असतो? 60%. पुढे मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ डीएनए. शेप ऑफ डीएनए मॉलिक्यूल वॉज फर्स्ट स्टडीड बाय रोझॅलिंड फ्रँकलिन. कोणी शोधलं? In 1953. However, the structure was finally worked out by Watson and Crick. खूप वेळा नाव येतं ह्याचं. सेम इयरला त्यांनी वॉटसन आणि क्रिकने पण शोधलं आणि एक स्ट्रक्चर बनवलं. They proposed the double standard helical structure of DNA, for which they were awarded a Nobel Prize in 1962. तर फर्स्ट टाइम शोधलं कोणी? रोझलिंड फ्रँकलिन. पण फायनल वर्कआउट कोणी केलं त्याच्यावरती? वॉटसन अँड क्रिक. आणि त्यासाठी त्यांना काय मिळालं? नोबेल प्राइज पण मिळालं. सिंगल डीएनए मॉलिक्यूल इज अ व्हेरी लार्ज अँड हेन्स इट इज डिस्क्राइब एज मॅक्रो मॉलिक्यूल. सिंगल डीएनए जो असतो तो खूप मोठा असतो, त्याला काय डिस्क्राइब करतात? ऍज अ मॅक्रो मॉलिक्यूल. इट इज कंपोज ऑफ टू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स wound around each other in the double helix. आणि ते दाखवलं पण त्यांनी चित्र. अशा पद्धतीने एकमेकांसोबत वेटोळे घातलेले असतात. डबल हेलिक्स म्हणजे अशा दोन पट्ट्या एकमेकांमध्ये गुंडाळलेल्या. Each single DNA strand is composed of repeating nucleotides. त्याच्यामध्ये काय असतात? परत परत न्यूक्लियोटाइड्सने बनलेले असतात. विच आर मेड ऑफ 3 कंपोनंट्स. हे न्यूक्लियोटाइड कोणत्या 3 कंपोनंटने बनलेलं असतं? फॉस्फेट, शुगर म्हणजे पेंटोस, अरेंज लेंथवाइज अँड नायट्रोजन बेसिस. अशा 3 गोष्टींनी बनलेलं असतं. अटॅच टू द शुगर इनवर्ट्स, which extends to join
by the complementary nitrogenous base from the other strand. एक पट्टी दुसऱ्या पट्टीला एक स्ट्रँड, दिस इज वन स्ट्रँड, दिस इज अदर स्ट्रँड. हे स्ट्रँड एकमेकांना असे कनेक्टेड असतात. कशाने? या नायट्रोजनस बेसेसने. ओके. दस टू स्ट्रँड्स टुगेदर मेक लॅडर लाईक अरेंजमेंट. त्याने काय होतं? लॅडर सारखी अरेंजमेंट तयार होते विथ द नायट्रोजनस बेसेस फॉर्मिंग अ रंग्स ऑफ अ लॅडर. म्हणजे लॅडरवरती पाय ठेवायला कसं असतं तसं ते बनतं. Four types of nitrogenous bases are found. It is important. DNA मध्ये 4 टाइप्सचे नायट्रोजन बेसेस असतात. These are adenine A, guanine G, cytosine C, thymine D. AGCT किंवा ATGC कसंही लक्षात ठेवू शकतो आपण. Adenine pairs with the thymine म्हणजे AT अशी तुला लक्षात ठेवायचं आहे. ATGC असं लक्षात ठेवायचं आहे. Adenine कोणासोबत पेअर होतोय? Thymine with two hydrogen bonds, while guanine pairs with the cytosine with three hydrogen bonds. हे तुमचं आयसीएसई बोर्ड आहे ना, फार मधले मधले प्रश्न विचारतात. तर तुम्हाला ना हे असे मधले विचारू शकतात किती बॉन्ड नाही. तर ॲडेनाइन आणि थायमाइन हे टू हायड्रोजन बॉन्ड बनतात, हे लक्षात ठेवायचं आहे. ग्युआनाइन आणि सायटोसाइन हे थ्री हायड्रोजन बॉन्ड आहे. एटी टू बॉन्ड, डबल बॉन्ड म्हणतो ना आपण त्याला, बॉन्ड म्हटलं त्यांनी. टू बॉन्ड आणि जीसी थ्री बॉन्ड. त्यांनी ड्रॉ पण केलंय बघा, 3 लाईन ड्रॉ केलेले आहेत आणि इकडे 2 लाईन ड्रॉ केलेत. द बेसिक स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड कसं असतं ते इकडे दाखवलं. हा बेसिक स्ट्रक्चर आहे न्यूक्लियोटाइडचा, ज्याच्यामध्ये शुगर, बेस, फॉस्फेट दाखवलं आहे. आणि हे टू पॅरलल स्ट्रँड्स ऑफ पार्ट ऑफ डीएनए. स्ट्रँड कशी आहे ही अशी दाखवलाय स्ट्रँड, आणि ही अशी दाखवलाय. काहीतरी थोडंसं वेगळं आहे. हायड्रोजन बॉन्ड दाखवलाय. हा ए आणि टी दिसतोय, नीट फोटोमध्ये दिसत नाहीये ते, पण तिकडे ए आणि टी लिहिलेलं आहे. आणि दिस इज व्हॉट, नेक्स्ट वन काय आहे इकडे? डी जी, आणि परत काय आहे? एटी असं आहे. बरोबर. पुढे हिस्टोन प्रोटीन्स. हिस्टोन्स आर प्रोटीन्स that help in the coiling and packaging of DNA into structural units called nucleosomes. तर हिस्टोन काय आहे? प्रोटीन्स आहेत. कुठे हेल्प करतात? कॉइलिंग आणि पॅकेजिंग ऑफ डीएनए मध्ये हेल्प करतात. आणि छोटे छोटे स्ट्रक्चरल युनिट बनवतात, ज्यांना काय नाव देतात? न्यूक्लियोसोम्स. डीएनए स्ट्रँड्स wind around a core of 8 histone proteins called the histone octamer. Each such complex is called nucleosome. प्रत्येक अशा कॉम्प्लेक्सला काय बोलतात? न्यूक्लियोसोम. An individual nucleosome can imagine like a football. प्रत्येक जो इंडिव्हिज्युअल न्यूक्लियोसोम आहे तो फुटबॉल सारखा दिसतो. इथे त्यांनी दाखवला तर नाहीये. Around which a long rope is wound with one or two loops. Single human chromosome may have about million nucleosome. एका सिंगल क्रोमोझोम मध्ये किती न्यूक्लियोसोम असू शकतात? मिलियन्स. पुढे Each human cell contains approximately 2 meters of DNA. If stretched end to end, however, म्हणजे प्रत्येक ह्युमन सेल जो आहे तो जवळजवळ किती मीटरचा आहे? 2 मीटरचा. जर आपण त्याला स्ट्रेच केलं इंटू एंड तर the nucleus of human cell is only about 6 in meter. मायक्रोमीटर. काय रीड करायचं त्याला? दिस इज मायक्रोमीटर. ओके. मायक्रोमीटर म्हणजे काय? 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 9th स्टँडर्डला झालेलं होतं 10⁻⁻6 मीटर. एवढी फक्त त्याची काय जाडी आहे. ही ही जी अशी डायमीटर आहे ना त्याचा, हा किती आहे? फक्त 10⁻⁻6 मीटर, म्हणजे दॅट इज 6 मायक्रोमीटर एवढा आहे. Therefore, the DNA needs to be condensed in order to fit inside the nucleus. म्हणून डीएनए ला काय करायला लागतं? कंडेन्स करायला लागतं फिट करण्यासाठी. The anti-chromatic fiber is coiled and Coiled. supercoiled, something like
the coils and supercoils we see in typical telephone form to eventually form chromosomes. ते काय म्हणतायत, की मग एंटायर क्रोमॅटिन फायबर जी आहे, ती मग राहील कशी काय एवढे लांब? म्हणून त्याला काय करायला लागतं, असं भरपूर कॉईल करायला लागतं. तेव्हा जाऊन ना ती 6 मायक्रोमीटर सॉरी 2 मीटर बनेल. अदरवाईज 2 मीटर तर असं कितीतरी अशी लेंथ, अशी भरपूर सारी लेंथ लागेल मोठी. समजलं? तर ते कॉईल होते किंवा सुपर कॉईल म्हणजे आणखी खूप गोल, 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 गोल फिरते. आणि इकडे त्यांनी दाखवलंय बघ कसं कॉइलिंग आहे. हे कॉइलिंग आहे त्याचं. ओके. दिस इज कॉइलिंग. पुढे. Figure 2.5 shows a highly diagrammatic representation of the sequential condensation of DNA strand into chromatin fibers that eventually to a chromosome. 2.5 मध्ये त्यांनी दाखवलंय, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन केलंय. वेर इज 2.5? ही 2.5 आहे. हायली डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम. तर क्रोमॅटिन फायबर अँड डीएनए. ओव्हरऑल बघ, हा डीएनए असा असा दाखवला त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 1, 2, 3, 4 नावं पण दिलेली आहेत. इकडे हीच नाव आहेत का, ती नाही. क्रोमॅटिड जो आहे तो थोडासा असा दिसतोय. हा सेल आहे, त्याच्यामध्ये इनसाइड द न्यूक्लियस असतं. हे न्यूक्लियसच्या आतमध्ये असं दिसतं. हे क्रोमॅटिन्स आहेत. हा क्रोमोझोम आहे. हा जो आहे तो क्रोमोझोम आहे. क्रोमोझोम मध्ये काय असतं, क्रोमॅटिन फायबर्स असतात. ते कसे असतात, सुपर कॉईल किंवा कॉईल असतात. हे न्यूक्लियोसोमने बनलेले असतात. सराउंड्स अ कोअर ऑफ 8 हिस्टोन टू फॉर्म अ न्यूक्लियोसोम. 8 हिस्टोन एकत्र येतात आणि न्यूक्लियोसोम बनतं, असं दिलेलं आहे. डीएनए ऍट अ ग्लान्स. Types of nucleic acid DNA, कोणत्या टाईपचे न्यूक्लिक ऍसिड आहे? DNA and RNA. पुढे. Components of chromatin, DNA and histones. Components of nucleotides, pentose sugar, phosphate group, and nitrogenous base. Nitrogenous base, प्युरिन्सने कोणते कोणते बनलेले असतात? ऍडेनाइन आणि ग्वानाइन. आणि पायरिमायडिन्सने कशाने काय बनलेले असतात? thymine, cytosine, uracil. हे लक्षात ठेवायचं, हे कदाचित आठवण झालं असेल. Nitrogenous base. In DNA, adenine, guanine, thymine, and cytosine. Nitrogenous base in RNA, adenine, guanine, cytosine, and uracil. हे लर्न करायचं आहे. Hmm. ऍडेनाइन, ग्वानाइन, थायमाइन, सायटोसिन. जीवनच ठेवतो ना इकडे. हे इम्पॉर्टंट आहे. नायट्रोजन बेसिसची नावं कदाचित ऑड मॅन आउट मध्ये विचारतील, काहीतरी एखादं भलतं टाकतील. नायट्रोजन बेस इन डीएनए कोणते कोणते आहेत ते विचारतील, चुकीचं नाव टाकतील. नायट्रोजन बेसिस आरएनए, ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन आणि युरेसिल. जिथे कोण आहे, थायमाइन आहे. इथे थायमाइन आणि युरेसिल हा फरक आहे दोघांमध्ये. पुढे. Basic structural and functional unit of nucleic acid. तर न्यूक्लिक ऍसिडचं बेसिक स्ट्रक्चर आणि फंक्शन युनिट कोणतं आहे? न्यूक्लिक ऍसिडचं Nucleotide, न्यूक्लियोटाइड. आणि क्रोमोझोमचं कोणतं आहे? nucleus, न्यूक्लियोसोम. मग डिस्कवरी कोणी केली क्रोमोझोमची? वॉल्थर फ्लेमिंगने. शेप ऑफ डीएनए मॉलिक्यूल कोणी ओळखला? रोझलिंड फ्रँकलिनने. आणि डबल हेलिकल मॉडेल असं कोणी मांडलं? Watson. क्रिकने सांगितलं. पुढे स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम्स. Each structure of chromosome in its condensate form as visible during the start of cell division consists of two sister chromatids joined at some point along the length. प्रत्येक क्रोमोझोम जो आहे ना तो कंडेन्स होतो आणि विजिबल होतो. कंडेन्स झाला तरच दिसणार ना. Hmm. कंडेन्स म्हणजे काय, जवळजवळ येऊन ठीक होतो आणि दिसायला लागतो जेव्हा सेल डिव्हिजन सुरू होतं. आणि त्याच्यामध्ये काय असतं, दोन सिस्टर क्रोमॅटिड्स असतात ज्या जॉईन होतात सम पॉइंट अलॉंग द लेंथ. कुठल्या तरी एका पॉइंटला ते येऊन जॉईन होतात. This point of attachment is called chromat. सेंट्रोमेर. Centromere. हा जो पॉइंट आहे ना अटॅचमेंटचा, ह्याला काय बोलतात? Cent- सेंट्रोमेर म्हणतात. हे इम्पॉर्टंट आहे. तर सेंट्रोमेर म्हणजे काय? पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ
Two sister chromatids. Point of attachment of sister chromatids. two sister chromatids. Puढे It appears as small constructive region, each म्हणजे काय असं एकमेकांच्या जवळ इकडे येऊन बघ. हा असा पार्ट आहे. कन्स्ट्रक्टेड म्हणजे छोटासा रिजन. असा एकमेकांच्या जवळ येतो तो पार्ट. each chromosome centromere is located at a particular site. पर्टिक्युलर साइट वरती प्रत्येक क्रोमोझोमचा सेंट्रोमेअर लोकेटेड असतो. The centrosome is the सेंट्रोमेअर इज centromere is the region of chromosome where spindle fiber attach during cell division. सेल डिव्हिजनच्या वेळेस काय होतं इकडनंच अटॅच होतात स्पिंडल फायबर आहे ते अटॅच होतात तिकडे. As the spindle fiber contracts, As the spindle fiber contracts, the sister chromatids are separated at the centromere and each is pulled away from the other towards the two poles of the dividing cell. हे आताच का सांगतात माहिती नाही. सेल डिव्हिजनचं चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे. तर ते म्हणतायत हे असे जे क्रोमॅटिड्स होते ना हे असे क्रोमॅटिड्स आहेत ना तर इकडून स्पिंडल फायबर येतं इकडून स्पिंडल फायबर येतं आणि ह्या पार्टला या बाजूला खेचतं या पार्टला या बाजूला खेचतं आणि ते असे होतात असे सेपरेट होतात आणि मग हळूहळू एकमेकांपासून दूर जातात असं सांगितलं त्यांनी. पुढे After the completion of cell division, the chromatids, now called chromosome, decondensed and revert to other very long and fine thread-like chromatin fibers. तर जेव्हा कम्प्लीट होतं सेल डिव्हिजन सेल डिव्हिजन व्हायच्या आधी काय होतं ते थीन होते कंडेन्स झालेले नव्हते सेम तसंच पुन्हा होतं ते पुन्हा डिकंडेन्स होतं आणि त्यांच्या ओरिजिनल लॉंग आणि फाईन थ्रेड प्रमाणे बनतात. There be as many chromatin fibers inside the nucleus as the number of chromosomes that appears during cell division. तर तिथे बरेच सारे क्रोमॅटिन फायबर्स असतात न्यूक्लियस मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स मध्ये आणि ते सेल डिव्हिजनच्या वेळेस येतात. One vertical half of duplicate chromosome is called chromatid. एक अर्धा भाग डुप्लिकेटेड क्रोमोझोमचा त्याला काय बोलतात क्रोमॅटिन म्हणतात. Two identical chromatids that are joined by centromeres are called sister chromatids. म्हणजे असं झालं ना ते हा जो आहे एक पार्ट हा क्रोमॅटिड झाला हे दोन आले एकत्र तर ते काय झाले सिस्टर क्रोमॅटिड जे इकडे एकमेकांना कनेक्टेड असतात सेंट्रोमेअरने कॉल्ड सिस्टर क्रोमॅटिड्स. Eventually get separated during anaphase. जे एनाफेसच्या वेळेस सेपरेट होतात. तर हे सेल डिव्हिजनचं मध्ये मध्ये त्यांनी पार्ट टाकून दिला जे आपण परत बघणार आहोत इव्हेंच्युअली. पुढे Functions of centromere. It serves to attach the chromosomes with spindle fibers during cell division. अटॅच करायला हेल्प करते क्रोमोझोमला स्पिंडल फायबर सोबत. It also helps to detach the sister chromatids of chromosome during the anaphase stage. आणि एनाफेस स्टेजच्या वेळेस परत डिटॅच करायला हेल्प करतं. What are genes? Genes are specific sequence of nucleotides on chromosome that are encoded particular protein which are expressed in the form of some particular feature of the neuron. आता हे जीन्स वगैरे आहेत ना सगळं कन्फ्युज करणारी गोष्ट आहे सगळं आपल्याला एकसारखंच वाटतं. जीन्स काय आहे स्पेसिफिक सिक्वेन्स आहे न्यूक्लिओटाइड्सचा जे कोणावर असतात क्रोमोसोम. जीन्स काय आहे स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड हे लक्षात ठेवायचं हे तुला डोक्यात ठेवायचं. जीन्स काय आहे स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स म्हणजे एका स्पेसिफिक ऑर्डर मध्ये असतात ते स्पेसिफिक ऑर्डर मध्ये असतात दॅट इनकोड पर्टिक्युलर प्रोटीन एखाद्या पर्टिक्युलर प्रोटीनला ते काय करतात इनकोड करतात which are expressed in the form of some particular feature of body. पुढे Which are the units of heredity which are transferred from parents to offspring and are responsible for some specific characteristics of the जे हेरिडिटी काय करतात कॅरी करतात रिस्पॉन्सिबल आहेत स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक साठी एखाद्या ऑफस्प्रिंग मध्ये. जसं की आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसतो पपीज त्यांच्या पॅरेंट सारखे दिसतात कॅट त्यांच्या पॅरेंट सारखे दिसतात कलर असतो त्यांचा खास करून तो तसाच ते याच्यामुळे होतं जीन्स मिळत. नॉट इन सिलेबस 11वीला आहे आणि 12वीला आहे डीएनए फिंगरप्रिंटिंग याच्यामुळेच आपण काय करू शकतो
पॅटर्निटी का मॅटर्निटी करून टेस्ट करू शकतो. क्रिमिनल केसेसमध्ये पण कामाला येतं. केस वगैरे पडला असेल, ब्लड पडलं असेल तर. Blood or semen stains, hair, item of clothing found in the site of a criminal provide biological evidence through DNA fingerprinting. ऑलरेडी आन्सर्स शोधून ठेवलेले आहेत. हे जे आन्सर्स आहेत ना, हे कुठे आहेत? हे पुस्तकात मार्क करायचे आहेत. अंडरलाईन कर. कसं PC1, PC2 असं करून अंडरलाईन करून टाका आन्सर्सला. ठीक आहे? Okay. Then 2.6 need for new cells. Why do we need new cells? The new cells need to be produced for growth, replacement, repair, reproduction. चार गोष्टी दिल्यात त्यांनी. ग्रो होण्यासाठी, रिप्लेस करण्यासाठी. ग्रोथ साठी कसं काय ते त्यांनी दिलेलं आहे. मोस्ट ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग प्लांट्स अँड ॲनिमल्स बिगिन देअर लाईफ ॲज अ सिंगल सेल. सुरुवातीला जे आपण झायगोट म्हणतो, एक स्टेज आहे. सेल डिवाइड्स रिपीटेडली आणि मग क्लस्टर ऑफ सेल बनतं. मग वेगवेगळे टिश्यू बनतात, मग ऑर्गॅन बनतात आणि मग ग्रो होते. तर सेल डिव्हिजन इसेन्शियल आहे ग्रोथसाठी. हे बघ, 4 डे ओल्ड ह्युमन एम्ब्रायो कंटेनिंग 16 सेल्स. असा काय फोटो घेतला त्यांनी ना केला माहिती नाही मला. असं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये बघून केला असेल, त्यांनी कॅप्चर केला असेल. हा डोळ्यांना न दिसणारा पार्ट आहे उसा. पुढे फॉर रिप्लेसमेंट. कसली रिप्लेसमेंट? There is always wear and tear of a cells during the normal body functions. फॉर एक्झाम्पल आपल्या पायाचे तळवे आहेत, हात आहेत, नख आहे. हे बॉडीला कधी कधी लागतं किंवा असं जोरात स्क्रॅच केल्यावरती ते थोडस टिश्यू पण डॅमेज होतात. है ना? फॉर एक्झाम्पल 2 million रेड ब्लड सेल्स इन आवर बॉडी आर डिस्ट्रॉयड एव्हरी सेकंड. प्रत्येक सेकंदात 2 million रेड ब्लड सेल डिस्ट्रॉय होत आहे. अँड रिप्लेस बाय न्यू सेल्स फॉर्म थ्रू डिव्हिजन ऑफ देअर पॅरेंट सेल्स इन द बोन मॅरो. In plants, the old and dried leaves fall off and new ones grow up. The replacement होत राहते. For repair, apart from normal wear and tear, the tissues in the body, there may be accidental injuries. One may get cuts in the skin or fractures in the bone. Repair of such injury is done through the cell, which divide, cover up the gaps and join the broken ends. तुला ना कदाचित मोठा प्रश्न विचारतील की why do the new cells are needed? What is the need for the new cells? तुला 4 पॉइंट्स लिहायचे आहेत आणि प्रत्येक पॉइंटचे ऍटलिस्ट 1 सेंटेन्स तर लिहायचंच आहे कमीत कमी, पण 2 सेंटेन्स आर नेसेसरी. ठीक आहे? आणि इझी आहे. थोडा कॉमन सेन्स लावून लिहायचं मग, म्हणजे लर्न होऊन जाईल. पुढे फॉर रिप्रोडक्शन. Reproduction also takes place through the activity of a dividing cells. Amoeba or bacteria just divide to produce two similar independent cells by mitosis. तर ते तुम्हाला पण असेल मोस्टली. SSC बोर्डला तर आहे, ICSE बोर्डला पण आहे, पण तुमची पुस्तकं थोडी थोडी चेंज होतात, तर कुठे कसं आहे बघावं लागेल. तर त्यांच्यासोबत पण तुम्ही शिकते. इन हायर फॉर्म्स as in humans or in the banyan tree, special cells in the reproductive organs undergo special kind of a cell division, meiosis. मगाशी वर्ड बघितलेला mitosis, now meiosis, to produce sperms and eggs. The sperms and eggs receive only half the number of chromosomes of their parent cells, that is, one chromosome from each pair. This reduction in chromosome number is very significant. फार महत्वाची स्टेप आहे ही. काइंड ऑफ सेल्स. बॉडी सेल्स मध्ये मॅन मध्ये किती असतात टोटल? 46. म्हणजे 23 पेअर असतात, 23 पेअर्स असतात. इन वुमन ऑल्सो 46 बॉडी सेल्स किंवा क्रोमोझोम्स, 23 पेअर्स. त्यातले सेक्स सेल्स किती असतात? जे स्पर्म अँड एग्ज असतात, 23rd असतो तो सिंगल, अँड 23 सिंगल. तर हे असं टोटल 46, 23 पेअर असतात. 23व्या पेअर मध्ये असतात ते. फर्टिलाइज एग फ्रॉम स्पर्म फ्रॉम एग, एक एक येतो. न्यू बेबी मध्ये परत 46 होतात. म्हणजे असं सांगितलंय त्यांनी की ऑब्व्हियसली इकडनं जे काही क्रोमोझोम येणार आहेत ना, त्यातले हाफ होतात, ते 23 इकडनं येणार. आणि इकडे वुमन मध्ये 46 असतात, इकडनं हाफ येणार. असं 22, 23, 23 मिळून नवीन बेबी मध्ये पुन्हा 46 सेल्स बनणार. सेल सायकल डिवाइड, ग्रो अँड रिडिवाइड.
In order for a cell to divide, it must complete several important tasks. Cell must grow, synthesize material like proteins, RNA, etc., and duplicate its DNA before physically splitting into two daughter cells. तर डिवाइड होण्यासाठी काय करायला लागतं? पहिला मॅच्युअर व्हायला लागतं, थोडं मोठं व्हायला लागतं. Cell performs these tasks in organized, predictable series of events, which is called cell cycle. पहिला डिवाइड हो, मग सिंगल सिंगल बना, मग मोठे व्हा, ग्रो व्हा, मॅच्युअर झाले का पुन्हा डिवाइड करा. हे एक सायकल असतं. द सेल सायकल इज सिरीज ऑफ इव्हेंट्स that take place in cell, leading to a duplication of its DNA and subsequent division of a cell to produce two daughter cells. A cell cycle consists of a two phases. कोणते दोन फेज? नॉन डिवायडिंग फेज आणि डिवायडिंग फेज. नॉन डिवायडिंग फेजला म्हटलंय इंटरफेज, डिवायडिंग फेजला म्हटलंय एम फेज और सिम्पली मायटोसिस. इंटरफेज काय असतं? 11th ला पण लिहिलंय तुम्हाला. Two daughter cells produced from mother cell are relatively small, with full-size nucleus but relatively little cytoplasm. These cells are said to be in interphase. जेव्हा दोन डॉटर सेल्स प्रोड्यूस होतात मदर सेल कडनं तेव्हा ते कसे असतात? छोटे असतात. न्यूक्लियस फुल साईजचा असतो पण सायटोप्लाझम थोडंसंच असतं. तर हे सेल्स आहेत ते इंटरफेस मध्ये आहेत असं म्हणतात. ड्युरिंग दिस फेज दे प्रिपेअर फॉर नेक्स्ट सेल डिव्हिजन. या फेज मध्ये ते काय करतात? प्रिपेअर करतात स्वतःला पुढच्या सेल डिव्हिजन साठी. ग्रो होतात, सेम साईजेचं मदर सेल. Since no change in chromosome is visible externally during interphase, formally it was called resting phase of a cell. काय व्हायचं? इंटरफेस मध्ये काही दिसत नाही आपल्याला होताना, चेंजेस होताना दिसत नाही, म्हणून त्यांनी त्याला रेस्टिंग फेज असं पण म्हटलं. बट इन रियालिटी इट इज नॉट ट्रू, कारण सेल इज क्वाईट ऍक्टिव्ह ड्युरिंग इंटरफेस इन सिंथेसाइजिंग मोर डीएनए. आणखी डीएनए बनवत असतो तो. द इंटरफेस इटसेल्फ हॅज थ्री फेजेस. इंटरसेप्टचे तीन आहेत. फर्स्ट ग्रोथ फेज, सेकंड सिंथेसिस फेज आणि थर्ड सेकंड ग्रोथ फेज. त्यातली पहिली फर्स्ट ग्रोथ फेज बघूया, ज्याला जीवन म्हणतात. RNA and protein are synthesized and volume of cytoplasm increases. ते बोलले ना, मदर सेल कडून जो आहे दोन सेल बनतात तेव्हा ते छोटे असतात. न्यूक्लियस फुल साईजचा असतो पण सायटोप्लाझम नसतं. फर्स्ट ग्रोथ फेज मध्ये काय होतं? पहिला ते व्हॉल्यूम वाढवतात, सायटोप्लाझम वाढवतात. मायटोकॉन्ड्रिया अॅनिमल सेल मधला अँड क्लोरोप्लास्ट प्लांट सेल मधले डिवाइड होतात. These two organelles have their own DNA. In late G1 phase, म्हणजे फर्स्ट ग्रोथ फेज, all cells must follow one of the two paths. प्रत्येक जीवन फेजच्या शेवटी सेल काय फॉलो करतो? दोघांपैकी एक पाथ. दे मे आयदर विथड्रॉ फ्रॉम द सेल सायकल मधून बाहेर पडणे and enter the resting phase or start preparing for the next division by entering in the next synthesizing phase. त्याकडे दोन ऑप्शन आहेत. परत याच फेज मध्ये राहा, ग्रो करा किंवा पुढच्या फेज मध्ये जा. अर्थ कळला? फर्स्ट ग्रोथ फेज मध्ये काय सांगितलंय की पहिला तो मोठा होतो, सायटोप्लाझम वाढवतो. मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट आहेत. मायटोकॉन्ड्रिया जो असतो तो अॅनिमल सेलमध्ये असतो आणि क्लोरोप्लास्ट जो असतो तो प्लांट सेलमध्ये असतो. त्यांच्याकडे दोन चॉईस असतात, एक तर त्याच फेज मध्ये राहणं किंवा नेक्स्ट फेज मध्ये जाणं. नेक्स्ट फेज काय आहे? सिंथेसायझिंग फेज, सिंथेसिस फेज. तो तर फक्त एवढंच एक वाक्य दिलंय. मोर डीएनए इज सिंथेसाइज अँड क्रोमोझोम्स आर डुप्लिकेटेड. एवढंच होतं याच्यामध्ये. कळलं? डीएनए कंटेंट इज डबल्ड बट नंबर ऑफ क्रोमोझोम रिमेन सेम. आणि मग येतं सेकंड ग्रोथ फेज G2. दिस इज द शॉर्टर ग्रोथ फेज in which RNA and proteins necessary for cell division continue to be synthesized. Now the cell is ready to undergo cell division. आता cell ready आहे division साठी and enter the dividing phase of a cell cycle. After the dividing phase gets completed, जेव्हा हा dividing phase संपतो, the newly formed daughter cells enter into interphase again. हा जो नवीन फॉर्म केलेला जो डॉटर सेल आहे तो पुन्हा इंटरफेज मध्ये जातो अँड सायकल गोज ऑन अँड ऑन. डिवायडिंग एकदा संपलं का काय होतं? परत डॉटर सेल तयार होते आणि डॉटर सेल परत कुठे? पहिल्या फेज मध्ये, इंटरफेज मध्ये जातं. छोटं असतं, परत ग्रो करायला जातं, असं असं सायकल चालू राहतं.
इकडे पिक्चर मध्ये दाखवलं त्यांनी रेस्टिंग फेज आहे, सेल सायकल आहे. S G2 G1. एस म्हणजे सिंथेसायझिंग, G2 म्हणजे सेकंड आणि G1 म्हणजे फर्स्ट. मायटोसिस मध्ये प्रोफेज असतं, मेटाफेज असतं, एनाफेज असतं, टेलोफेज असतं, असं सगळं दिलेलं आहे. ते आपल्याला पुढे पण बघायचं आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू डीएनए. अरे यार, सगळ्यात रीड होईल पण ब्लर आहे. During the S phase of an interphase, each DNA molecule, that is, the chromosome, duplicates in readiness for their काय लिहिलंय equitable distribution. Equitableच आहे ना? In the two daughter cells during mitosis. For replication, the DNA double helix opens at one end, making the two strands free to which new strands begin to form. The process continues in a sequence for a whole length of a DNA. The entire replication is a very complicated process which you will study in higher classes. बरं झालं higher classes मध्ये काय पाहिजे आता. Can cell cycle go on endlessly? हे जे सेल सायकल आहे ते असंच कंटिन्युअसली चालू राहतं का? नाही. At some places it stops permanently. At some places temporarily and others till it is needed. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत चालू राहतं. काही ठिकाणी टेम्पररी थांबतं, काही ठिकाणी परमनंट थांबतं. There is a regulatory mechanism for cell cycle. Regulatory mechanism पण आहे त्यासाठी. Cells in the eyelids, brains, and other nerve cells of a cerebral cortex and most muscle cells once formed in the embryo last lifetime. Once dead are not replaced. तर हे एकदा बनले की लाईफ टाइम राहतात. जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत रिप्लेस पण नाही होऊ शकत. स्किन सेल्स आर रिप्लेस एव्हरी 2 weeks ऑल्सो. वियर टियर होता ना. Large portion of household dust contains human skill cells. जे हाऊसहोल्ड डस्ट असते ना घरामध्ये पडलेली त्याच्यामध्ये ह्युमन स्किल सेल असतात आपल्याला दिसत नाही तेवढंच. Powdery material that comes off from your skin on scratching or hard rubbing while bathing contains some dead cells. आपण आंघोळ वगैरे करतो तेव्हा पण डेड सेल निघतात. चेहऱ्याला पण आपण घासतो करतो. Red blood cells last for 120 days and are replaced होतात. Bone cells are replaced every 10 years or so in adults. Epithelial cells म्हणजे बाहेरचं lining the gut last only 5 days. Average life of other gut cells are about 15 years. Liver cells replace every after 1 to 2 years. In plant cell at the growing point म्हणजे meristems divide very rapidly and produce leaves, buds and flowers. Specialized germinal cells in a ovary and testicle in animals and the ovary and anthers of a plants undergo the typical other type of a cell division called meiosis to produce sex cells. Uncontrolled non-stop cell cycles may lead to tumors that may or may not be cancerous. तर असं होऊ शकतं जेव्हा शरीरामध्ये कधी अनकंट्रोल ग्रोथ होते ना सेलची तेव्हा ट्युमर्स बनतात किंवा अशी फोडी बनतात आतमधल्या बाजूला गाठी बनतात. जर ते प्रमाण खूप असेल तर ते त्रासदायक असतं. त्याने कॅन्सर पण होऊ शकतो. Cell production and cell death. As children we grow because new cells are continuously being produced. आहे ना छोटेसे मोठे होतात, हातपाय वाढतात, डोकं वाढतं. They outnumber the dying cells. म्हणजे डाईंग सेलपेक्षा नवीन सेल जे बनतात त्याचं प्रमाण जास्त असतं. When we are adults, जेव्हा आपण मोठे होतो, सेल पॉप्युलेशन स्टेज कॉन्स्टंट. तेव्हा सेल पॉप्युलेशन नंबर ऑफ सेल्स आहेत ते वाढत नाही. नंबर ऑफ सेल्स प्रोड्यूस इक्वल टू नंबर ऑफ सेल्स डाईंग. म्हणजे थोडं मोठं होतो आपण आफ्टर 20 टू बिटवीन 50. As we grow old, number of cells of a new cells produce run short of those that are dying. नवीन सेल बनायची प्रोसेस फार कमी होते कंपेअरिंग ही सेल डाय होण्याची प्रक्रिया. सेल जास्त फास्ट डाय होतात पण पटापट तेवढे बनत नाही. जसे बनतील तो अजून सगळे है ना. समजलं. 2.8 सेल डिव्हिजन वी विल डू लेटर.